तर आज चालली राहतो बघा मंथनच्या पेपरला. आज आहे परीक्षा बघा तिची. तर 10:30 वाजल्यात, 11ला बोलवलं होतं. तिला डब्बा दिला, पाण्याची बॉटल. अगं तू लिहिताना कसं लिहिणार? पॅडवर पेपर हे होणार की ग? लिहायचं नसतं ते, खुणा करायच्या नाही. खुणा पण नाही. एक पेपर असणार आणि एक असं दुसरा पेपर असले तर गोल असते, त्याच्यात 1 2 नंबर असते. म्हणजे किती नंबरचं त्याच्यावर गोल करायचं असतं आणि त्या दुसऱ्या पेपरवरून घेऊन गोल करायचं. आलं लक्षात. स्कॉलरशिपला पण तसंच असतं. सगळी गँगच माग लागते बाय कुठं जायचं म्हणलं की. गोल पण नाही भेटत. ओम घेऊ दे की, काय हळदी कुकू लावून पोजायच्यात का त्याला? घेतले घेऊ दे की तिने एक. तर राधूचा बघा फोटो चिटकवायचा राहिला होता इथं. तर फोटो चिटकवायचा आता. अजून एकदा ऑल द बेस्ट राधू. थँक्यू. पप्पा म्हणलं नाहीत तुला? होय. का लेकराला म्हणलं नाही? सकाळपासून ते म्हणते मला पप्पा म्हणलं नाहीत. म्हणा की एकदा, म्हणा की. मनानेच म्हणायला लागतं तुम्ही. बघा आमचा पसारा कसला पसारा पडलाय दिवाणावरती. सही पण करून टाकू. तसलं काय? इतक्या चांगले फटकून खेळत होती. मोबाईल हातात दिसला, फोन हातात दिसला की आलेच बघा मांडीवरून टपकली, बसलीच मांडीवर फोन घ्यायसाठी, आहे का नाही? कारण की आता मोबाईलच देत नाही मम्मी, आहे ना? नकर कशी करते या. जा खेळ, उठ. तिथं गादीवरती झोपली होती, खाली टाकली होती ओमनी. तर राधू गेली बघा पेपरला आणि परत धुणं भांडी केलं आणि मी पण तशीच आपली लोळले बघा, झोपले थोड्या वेळ. कशाची झोप तर लागते, झोप लागली होती पण पोरं काय झोपून द्यायना. ओम बघा इथं रुसलाय, मला म्हणतोय मम्मी मला साखरेची चपाती करून दे. आता टाईम ना टेबल, कधी पण काय पण मागतोय. सकाळी मला चपात्या करताना काय म्हणला नाही आणि मगाशी 1 वाजता म्हणतोय. त्याला म्हणलं थांब जरा वेळ, थोड्या वेळानं करू म्हणलं. नाही आत्ताच करून दे, आत्ताच करून दे. त्याने 2 तास झालं हुटकान लावले, तर 3 वाजून गेल्यात बघा. तर म्हणलं आता करावं, ह्याला लय वेळ झाला नादी लावते मी. तू का जीभ बाहेर काढते? चपाती आहे, मटकीची भाजी आहे, ते नाही खायचं आणि जे नाही तेच मागायचं. फळं आणल्यात त्यांच्या पप्पाने राहते, चक्कू आणल्यात, संत्री आणली, केळी आणली, बोरं आणल्यात. निघालीच इथं नुसतं खाण्याचाच गडे आहे. गोष्टीचं वजन नाही आपलं भरपूर. तर मग तर रुसून बसलाय. तर म्हणलं आता चपाती करा, लय वेळा झाला मी पण नादी लावलं त्याला. टोपल्यात पण 2च चपात्यात, आत्या पण आलत्या मागाशी. आणि सकाळपासून काय व्हिडिओ मी काय घेतलाच नाही बघा. माझ्याच अंगात जरा कणकणी भरली त्याच्यामुळं व्हिडिओ काय घेतलाच नाही. जाऊ द्या म्हणलं, मी पण आजकाल लय मनावर घेत नाही व्हिडिओ बनवायचं. काय सकाळच्या पारी घरातलं काय बनवणं म्हणजे व्हिडिओ बनवणं होत नाही बघा. उरकायच्या नादात, मुलांची शाळा असते दोघाची वेगवेगळ्या टायमिंगला. धुतला बघा, धुवून आणला तिने चक्कू खायला. प्लेट आणते टाकायला. थांब मी काढते, थांब. प्लेट आण एक जा. आणि त्याच्यामुळं आपलं व्हिडिओ पण लय चलत नाही आजकाल, मी घेत नाही त्याच्यामुळं बघा. डायरेक्ट बोलूनच घेते. ओ तिकडे डब्बा ठेवलाय खाऊचा, दुर्गा मावशी खात होते 2 जण. ह्यांनी पण बाहेर गेल्या. तर आत्या आलत्या मगाशी बघा, थांबल्या होत्या 1-1.5 तासभर आणि परत गेल्या घरी. आप्पा आलते, आत्यांना जावं लागलं घरी. आत्या पण तिकडे एकट्याच. देते की, थांब की. ह्यात टाक म्हणते, चालतं त्याचं. वामा उठा अभ्यास कर. मी तर सकाळपासून वेणी पण नाही घातली बघा. आता एवढ्यात केस अशी वर बांधल्यात इथनं नुसता कांगवा फिरवा. तर राधू बघा सकाळी गेली पेपरला. तर तिला थांब की, टेन्शन आलं मला जाताना. म्हणते मम्मी मी पास होईल का नापास होईल का? म्हणलं तू नापास कधी होते का बाळा? नाही का नाही. जवळजवळ 200 पर्यंत मार्क पाडते बघा ती. तर गेल्या बारी मी पहिल्यांदा मंथनच्या पेपरला बसली होती तरी भारी मार्क पडले होते त्याला. 100 मार्क गेले फक्त. भरपूर मार्काचा पेपर होता. काय दुर्गा देते ना अगं, काय तू? म्हणलं बाळा एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही, कसं असं म्हणलं.
अभ्यास केलाय का नाही म्हणलं. ट्युशन आपण त्यासाठीच लावलं. म्हणलं लोड घ्यायचा नाही म्हणलं, तू छोटी आहे आज. मग तिला समजावून सांगितलं. तिला लय अशी काळजी वाटते नाही का. झालं का मना जोग? हा, नाव काढलं खायचं की पळाली खायला आणायला. लय अवघड आहे ह्या पोरीचं. मग तिला कसं तरी सांगितलं समजावून, आणि मग पेपरला गेली बघा. ह्यांनी गेले ते सोडवायला. मग ह्यांनी सोडून आलं. परत त्यांची कामं त्यांना अजून तर काय घरी आले नाहीत. आणि हे तो तर माझा काय रसला माझ्यावर. देते बाळा चपाती करून तुला. मग मी तर करूनच देत नसते, असं येड्याने केलं म्हणून तू केल्यावर, असं हिसकं दिल्यावरती मग बस तसाच. तर राधू मला म्हणली होती, मम्मी तू 1-1:30 वाजता ये. तिला हा म्हणलं मी, आणि ह्यांनीच घरी नाही तर मी जाणार कसे ना. आणि ती शाळा पण मला काही माहिती नाही बघा तिकडली. मी फक्त नाव ऐकून आहे त्या शाळेचं. आणि ह्यांनाच आता थोडा फोन करून सांगावं लागेल. 3 वाजून गेल्यात, 4ला पेपर सुटणार आहे. शेवटचा पेपर 2-2.5 तास पेपर आहे बघा. चांगला भरपूर वेळ आहे, 4 वाजेपर्यंत. मधल्या सुट्टीत मला तिचं ध्यान झालं. बरोबर टायमिंगला मी बघितलं तर जेवायची सुट्टी झाली बघा. तर तिथं कोणी नसन, वेगवेगळी मुलं असतात ना दुसऱ्या पण गावातली ह्यातली, मंथनला पेपरला बसलेले बघा. ते इकडं कसं चाललं काय, ती दुर्गा बसली तिकडं बघा चक्कू खात. माझं लक्ष जातं तिच्याकडं सारखं. आणि आज अमावस्या पौर्णिमा पण आहे बघा. बहुतेक पुनव असं आत्या आमच्या म्हणल्या पुनव आहे आज, म्हणजे पौर्णिमा आली का. अरे म्हणलं आवाज कुठं येतोय. तर मी असं काही देवपूजा पण केली नाही. तसं 4-5 दिवस झालं देवपूजा केली नाही. ते आजी दादांचं तसं झाल्यापासून तो कोणीच केली नाही बघा एवढ्या बारामतीमध्ये. आणि मी गुरुवारी करणार होते. मला एक जण म्हणल्यात आहे बघा करू नका ताई. तसं माझ्या मनात आलं, पण तरी पण विचारलं. आणि आत्यांनी पण केले नाही. आत्यांनी आज केली आणि मी तर आज पण केली नाही. मला झाला उठायला उशीर. रातच्यापासून जरा अंगातच कणकणी भरली बघा. आणि मग आत्या म्हणल्या आता नाही केली तर संध्याकाळी कर, आणि उदन ते पण जाळ म्हणलं संध्याकाळी. म्हणलं चालतंय. आणि सकाळी अंडी पण उकडली होती. मला माहीतच नाही, रोज कॅलेंडरमध्ये बघते आणि आज सकाळी काय बघितलंच नाही. त्याच्यामुळे मी परत उशीर झाला तरी देवपूजा काही केली नाही बघा. तर इकडं सगळं आवरून झालं आहे. आता ओमला करते मी चपाती बघा साखरेची. आणि ह्याच्यामध्ये सकाळी मी मटकी केली होती, सुक्की मटकी केली ती, शिजवून केली ती, भिजायला काय टाकली नव्हती बघा. तर त्याला 6 मिनिटाचा व्हिडिओ झाला. ह्यात मला 1 मिनिटाचा व्हिडिओ मिसळायचा. राधू शाळेत चालली होती त्या टायमाचा. वा माव चल उठ, तुला मी देते चपाती करून. ही पोरगी तर काय घेऊन येते या, नुसता घरादारात पसारा करते. चला आता असू द्या, उद्यापासून मी ना थोडा वेळ काढून घरातल्या रेसिपी टाकत जाईन. बनवलेल्या भाजीच्या हे थोडा व्लॉग घेत जाईन. असं काय असं नुसतं बोललेलं कोणाला बघू वाटत नाही. त्याच्यामुळं बघा तुमच्यासाठी मी टायमिंग काढत जाईल. तुम्हाला आवडत असलं तर, कोणाला आवडत असेल तर हा म्हणा, नाही तर कोणाकोणाला आवडत नाही ना ते घरातलं पण दाखवलेलं काय केलेलं. आता रोज कुठं जाता बाहेर करायला, त्याच्यामुळं ज्याला आवडेल त्याच्यासाठी मी करत जाईन. थोडंसं वेळ काढून बनवीत जाईन.